नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा हा स्वतःचे विचार करत असतो. आता जरी काही झाले तरी नंदिनीचा गेलेला सन्मान हा मलाच मिळवून द्यायला आहे. त्याची वस्तू मिळवून द्यायची आहे आणि यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. त्यानंतर आपण पाहतो जेव्हा नंदिनीच्या समोर भिंतीवर एक बॉल फेकून मारतो आणि तो बोलतो, नंदिनी मला देखील आता या बॉलप्रमाणे जीवनामध्ये उसळी घ्यायची आहे. जेवढ्या फोर्सने मला खाली फेकून दिले त्याच फोर्सने मी आता उसळी घेणार आहे आणि तेही तुम्हाला काही होऊ न देता. आणि तेव्हा नंदिनी त्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असते. इकडे आपण पाहतो मानिनीही काव्याचा हात पकडून तिला ओढत घराच्या बाहेर काढू लागते. तेव्हा काव्याला अतिशय दुःख होते आणि काव्या बोलते, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मी आता पार्थच्या शिवाय राहू शकत नाही. त्यावेळेस मानिनी बोलते, मी तर तेच तर करायला जाते ना. मी तुला पार्थकडे सोडायला जात आहे. आणि तेव्हा काव्या देखील मनोमन खूप आनंदी झालेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीला तिचे आनंद निवास पुन्हा मिळवून देऊ शकेल का? त्याचबरोबर पार्थ व काव्या यांच्यामध्ये कशा प्रकारे प्रेम मॅड्स लागणार आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.